आणि हे गळ्यात काय? हा, कांद्याची पट्टी गेली, ते पैसे दिलेले त्याचं केलं काय गळ्यात? माझ्या बापाने केलाय हे. हा, तुझ्या बापाने केलंय, कांद्याच्या पट्टीचं केलंय आपल्या, तुझ्या बापाने केलंय, हातात अंगठ्या. हा, मग मला एक कपड्याचा ड्रेस सुद्धा नाही आणावला. तुम्हाला कसे लागतात कपडे? मी म्हणलं होतो ना, मला एक पायजामा शर्ट घालून घालून कटाळा आलाय, पॅन्ट शर्ट आण. तुम्हाला हेच कपडे चांगले सोबून दिसतात. हा, मला दिसते ना हे, तुला पाहिजे नटापटा. आलोय गावातून चक्कर मारून, आता फेर फटका करून. सुनबाई, सुनबाई. आले का गाव कोडपून? हा, आलोय ना गाव कोळपून. तुम्हाला दुसरा उद्योगच काय आहे? सकाळी आंघोळ करायच्या ना, जायचं गाव कोड पाहिला. हा, तेच उद्योग करतो मी पहिल्यापासून. ते शेजारच्या म्हाताऱ्याला पाहिल्या का? ते किती काम करतात शेतात, आणि तुम्ही काडीच्या कामाला हात लावता का? हा, दिवसभर मी काय लोकांच्याच घरी जात राहतोय का? आणि गावात काय कळ लावता व? ते ठकी आलती, ते ठकी म्हणत होती याच्या घरी त्याच्या घरी कळ लावतं तुझ्या सासरा म्हणून. कवा आलती ती? आलती आताच, तुमच्या याच्या अगोदरच. ती बावळट आहे, ती डोक्यात लागलेली ती टकी. डोक्यात कशी? किती चांगलं बोलते ती. सुनबाई, चहा देते का आता प्यायला? मी नाही तुम्हाला चहा द्यायला मोकळी. जा तिकडच कोणाच्या ते पिऊन या. सुनबाई चहा सुद्धा देत नाही. वर्ग गेलंय गावाकडे कामाला तिकडं. हा, ही अजिबात कामावर लक्ष नाही, चहा देत नाही मला, भाकर टायमवर देत नाही. काय करावं? जादा बोलावं तर सासरा लय बोलावतोय. काय तात्या? काय नाही भाऊ, बसलोय. बरं आहे का? बरंच म्हणावला आणि काय आता? हा, मी तुम्हाला बघितलं होतं पुढं स्वयंपाक करताना. भांडे काय करतो धुताय. आता? ती सुनबाई अशी खडूस, काही देत नाही. भूक लागली मग आपलं पोटासाठी पेटवतोय, चूल बाहेर करतोय, तुकडा पाणी खातोय. अहो, तुम्हाला माहितीये का, तिकडं त्या आजीबाई हा. शेजारच्या, त्यांचं सून किती तिला जीव लावते. हा, सासू सुनेचं किती चांगलं आहे तिला. हा, कळत नाही का? तुमची ती सून, तिने 3,000 रुपये दिले त्या उशाला. म्हणलं रे, त्या उशाताई. तो बघितलं का? मग माझ्यासमोर दिले. हा, हा, आणि बस ते तर ते, आणि घरातले गहू ते पण नाही का देत होते ते. म्हणलं दिले. त्या कोणतरी होतं, माझ्या ओळखीच नव्हतं त्या. महेश, कष्ट करायला मी आणि वाटायला ती. तिला आहे ना लोक लय गोड आणि घरचे माणसं दोड, म्हणून मी आहे ना काम करायला सोडून दिलंय. जातोय गावात, हिंडातोय, येतोय, हा, पण ती देत नाही चहा बिन, काहीच नाही देत. मग तुमचे तर लयच हाल चालू येतो इथं. मग त्याच्यामुळे हाताने करून खातोय ना तुकडा पाणी. हा ना, कसं करणार तात्या? मी काय म्हणतो, माझ्या इथं मागच्या वेळेस नेलतो, तुम्हाला किती जीव लावला होता मी. हा, येतात का माझ्या इथं? मग मागच्या वेळेस म्हणला तात्या तू म्हणलंय जीव लावितो, असा पुतण्या असतो का? हा, नेलं का आम्हाला तिकडं तो इथं गोड बोलून. काय दिलं जेवायला? शेंगदाण्याचं पिठलं आणि एक भाकर आला घेऊन. हा, शेवटी मला माझ्या घरी येऊनच खावं लागलं ना. 4 दिवस घेतले फुकट कष्ट आतबून. आणि देत होता टाइम टू टाइम जेवायला. काय देत होता? मला लावले दारे धरायला, म्हणला आलो मी डबा घेऊन येतो. हा, जे गावात गेला तर संध्याकाळी आला तू, थेट आहे का? ध्यानात आहे? हो तात्या, हा. पण जीव पण तेवढाच लावला की मी. काय जीव लावितो गोड बोलून, तात्या तात्या म्हणून नुसतं लावितो काम करायला मला. हा, लावितो शिळे तुकडे मोडायला. शेवटी माझ्या घरी येऊन खावा लागत आहे मला. काही इथं तर काय किती हाल येतो. तिथं तर बरं होतं ना. तो इथं तू देत नाही, आणि इथं काय पण मग आता इथं मला हातानेच करून खावा लागत आहे. मी काय म्हणतो तात्या, हा, मी असं म्हणतोय हा, की तुम्हाला लय त्रास आहे ना इथं. हो. तुमच्या सुनेला नाही का चांगलं हाता घालून काढा ना. तू बावळट आहे का माया? काय आलं? सुनाला कधी सासरा हाता करून कळीत असतो का? काय झालं? सुने सासऱ्याला खायला नाही द्यायचं. हा, इतके हाल करून घ्यायचे. अरे पण ते आता तिच्या नवऱ्याला ते दिसतं का? तू काय तर माझी किल्ला करतो. हा, नाही नाही, बोलत होतो लय, नंतर लय उशीर आलो होतो ना मी. मस्त चाड्या लावून राहिला ना माझा. जायतून निघून परत नाही यांच्या आमच्या दारात. अहो नाही हो वहिनी, मी असंच बसलो होतो. आपण कुठं काय बोलत होतो? आपलं चाललं होतं, आम्ही गावातले गप्पा मारत होतो. हाय का? काय गावातले गप्पा मारत होते? आम्ही सगळं ऐकलंय ना. माझ्याबद्दल चाड्या करत होत्या तुम्ही. नाही नाही, मी काय चाड्या करू? मी कधी कोणाला काही वाईट बोललेलो आहे का? आतापर्यंत बोललोय का कधी? नाही ना. अजिबात नाही बोलत मी. मी सगळं चांगलं चांगलं सांगतो. तुम्हाला आतापर्यंत किती चांगले चांगले ज्ञान दिलेत मी. हो. हा, मग आताच ऐकलं मी किती चांगले चांगले ज्ञान दिलात तुम्ही. लगेच निघितून, नाही तर माझी फटके खाणार तू. अहो वहिनी, काय जातो? मी तात्याला भेटायला आलेलो आहे, मी त्यांच्यासोबत बोलतोय ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? गोडीत जाता येतं का की फटके खायचे? तुमची सुनलेच बेकार आहे. मी जातो, परत नाही यायचं लवकर. जातो बरं का वहिनी. हा, जा जा. काय हो सासरू बुवा, माझ्याविषयी तो असं बोलत होता, तुम्हाला चांगलं वाटत होता का? तो म्हणला सुनाला हाता घालून काढ, पण मी त्याला म्हणलं सुनाला कुठे सासरा मारित असतो कधी, हे सांगत होतो मी त्याला. उलट तुम्ही तसं चांगले आहेत बरं का, पण हे गाव कोडपायचं तुम्ही बंद करा ना. अगं बाई, इथं करमत नाही, कोणी नसतं बोलो चालायला लागायला, म्हणून जातो गावात चक्कर मारायला.
कामाला हातभार लावत जा ना, मी देत जाईन तुम्हाला वेळेवर जेवायला. मी आहे ना सारे शेतीतले काम करतो, तू घरातले काम कर आणि चहा आण. बरोबर, तुम्हाला नाही करमत ना तर तेवढ्या पुरतच गावात जात जा, पण लवकर येत जा घरी. हा लगेच जाऊन मी चक्कर मारून येत हा, जाईन. तुम्ही बसा, मी आणते चहा करून. हा हो. चहा मी बसतो दव. माझं चुकतोय बर का, मी जातोय सकाळी गावात तर येतोय पार दिवस माळावलीवर. नाही सुनबाईने सांगितलंय ना आता लवकर जात जाईन, लवकर माग येत जाईन. जातं म्हणलेली ती बी काही नाही म्हणली. तिथून येऊन काम करीत जाईल, मी जेवण पण टाइमवर देईन, जीव लावीन. माझंच चुकत आहे. सकाळी किती लवकर आलोय मी, एक सरी अख्खी खुरपली या कडाच त्या कडाला. झाले का काम उरकून? मग हे काय चाललंय सकाळ धरून काम? बाया लावून गेले, चांगलं काम करून घ्यायचं ना. अगं बाई तेच करीत होतो सकाळ धरून. मी बघ ती पात कुठं नेली, त्या 11 वाजता आल्या तर त्यांची गेली ईदवर. मग म्हणलंय गावात येचून टाकावा. हा 3 महिने झाले हेच काम करतोय मी. मग कोणी करायची काम? आणि हे गळ्यात काय? हा कांद्याची पट्टी गेली, ते पैसे दिलेले त्याचं केलं काय गळ्यात? माझ्या बापाने केलाय हे. हा तुझ्या बापाने केलंय, कांद्याच्या पट्टीचं केलंय आपल्या, तुझ्या बापाने केलंय. हातात अंगठ्या. हा मग मला एक कपड्याचा ड्रेस सुद्धा नाही आणावला. तुम्हाला कसे लागतात कपडे? मी म्हणलं होतो ना मला एक पायजामा शर्ट घालून घालून कटाळा आलाय, पॅन्ट शर्ट आण. तुम्हाला हेच कपडे चांगले सोबून दिसतात. हा मला दिसते ना हे, तुला पाहिजे नटापटा. म्हातारा, तुम्हाला काय करायचं ह्या वयात पॅन्ट शर्ट? मला या वयात माझे मित्र, मी फिरायला जातोय गावात बघत होता असे पॅन्ट शर्ट घालून येतात, टोपी बिपी डोक्यात. आणि मला काय होतंय म्हणजे मी आज जातोय पायजामा शर्टवर. मला तो ऐकून पस्तावा आलाय. मला नादी लावलंय. फक्त 3 महिने झाले मी काम करतो, कधी आहे का दाढी कटिंगला पैसा नाही, काय आला नाही. हा कपडे नाही लागता नाही, हाय हेच घालतोय. तुम्हाला कशाला लागतात पैसे? मला कशाला लागतात म्हणजे मला काय खायला प्यायला काही लागत नाही का तिकडं? खायला प्यायला सगळं मिळतं नाही का घरी? मित्र माय सारे हिंडायला चाललेत बाहेर. हिंडायला फिरायला जायचं नाही, आपलं इथंच राहायचं. इथंच राहून आहे ना मी उभागलोय आता, नुसतं काम काम. कुठं गेलो ना परत येणारच नाही. कुठे जाणार तुम्ही? जातो कुठं तरी फिरायला. ह्या वयात कुठं जायचं नसतं. कुठं लागला पडलं काही झालं तर मग त्यालाच नीट करावं लागल, दुसरं कोणी नाही नीट करायला. पडलं तर पडलं, झडलं झडलं, काय होईन ते होईन. मला पैसे दे ते ठुलेले कांद्याच्या पट्टीतले, मला जायचंय फिरायला. मला माहित नाही बाकी काही. पैसे बिसे काही मिळणार नाही, कुठं जायचं नाही तुम्हाला. हे गवत उचलून घ्या. उचली तो. आईला एवढं काम करतोय, सुनबाई काय ऐकत नाही. मला आहे ना डोकं चालावं लागल. सरपंचाच्या कानावर घालतो, त्यांना आहे ना फोन लावतो. काय त्यांचा नंबर? हा आला लक्ष. हा रिंग तर वाजती. हॅलो. हा 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 काय नाही, तुमच्या संग जरा बोलायचं होतं मला. येतं का घरी? बरं बरं तेवढी मीटिंग झाल्यावर काय ना मी वाट बघतो. हा हा महत्वाचंच आहे थोडं. बरं बरं चालेल. हा 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 येतो म्हणले सरपंच. आता काय त्यांना व्यवस्थित एवढं गबाळ तरी उचलून टाकीतो, पटापटा उचलितो. म्हणजे काय काम दिसा ना आपलं एवढं गावात उचलून टाकीतो आता. राम राम. राम राम. काय बायाची सुट्टी झाली काय? हा सुट्टी झाली, आता टाइम झाला ना त्यांचा. हा चांगलं खुरपलंय बरं का. हा टमाटे भारी आले. टमाटे चांगले. बर काय काम काढलं सतोय भाऊ, मला बोलवलं? काय नाही, काय झालं हं. आता ते लेख तर माया तुम्हाला माहिती आहे बाहेर आहे कामाला. हा सुनबाई नुसतं काम करून घेते मायाकडून. ते काय नेहमीच गारा नाही, मला वाटलं काही नवीन आहे काय काही. 3 महिने झाले शेतीत काम करतोय, मला कपडा नाही लागता नाही. तिच्या अंगावर मरणाचे डागे नाही, हातात अंगठ्या. कांद्याची पट्टी काय केली मग? कांद्याची पट्टी आणि ते सारं तिच्याच हातात असतंय. कारभार तिच्याकडेच आहे ना? कारभार तिच्याकडेच आहे. हा बर मग काय करायचं, मला कशाला बोलवलंय नेमकं? मग तुम्हाला तेच बोलावलंय, काहीतरी सल्ला द्या किंवा तिला सांगा. नुसतंच काम करून तुकडा सुद्धा टायमवर देत नाही. पहिलं तर बरं होतं, गावात हिंडायला जात होतो ते चांगलं होतं. हा लय गप्पा मारे, आता दिसतच नाही गावात. ते म्हणले आता मी तुम्हाला सारं व्यवस्थित देईन, कपडा पाणी जेवण टायमवर. जेवण देते बरं का? हा नाही जेवण देते, जेवण देते ना? पण हे असं काहीच नाही ना. हे झाले हेच ड्रेस घालतोय. बरं मी बोलतो तिला. चला एवढंच काम आहे ना, तेवढंच आहे, बोलतो, बाकी नाही. करीन ती करीन. आणि फिरायला जायचं म्हणलं, आता मित्र चाललेत सारे. हा. अजिबात नाही जायचं म्हणले, इथं काम करा. बर तुम्हाला काय फिरायला जायचं म्हणता? हा, मग जोडीदार चाललेत हा, आपले. जोडीदार आहे, हा. तेवढंच. म्हणलं 4-2 दिवस तेवढं विरंगुळा. चला मस्त कांदे गेलेत. हा काय डागडागिन केले म्हणले तुम्ही? हा दागिने अंगठ्या केल्यात. खरं? हा बर चला मी बोलतो तिला. कुठे बोलून घ्या बरं पटकन तुमच्या सुनबाईला. आवरा लवकर. सुनबाई, सुनबाई.
अरे काय तुझं गाराणं आलंय बस. हा माग एकदा समजून सांगितलं होतं हा हे बघ वडिलांसारखे आहेत हा सासरे काय आणि वडील काय आई वडिलांप्रमाणे जीव लावायला पाहिजे हा आता गावात यायचं जायचं बंद केलंय त्यांनी त्यांनी सांगितलं 3 महिन्यापासून गावातही दिसत नाहीत ते त्यांना कपड्याला पैसे लागतील त्यांना फिरायला जायचं जरा वाटतं म्हाताऱ्या माणसाला की कुठतरी फिरून यावं हा कांदे किती रुपयाचे गेले 3 लाखाचे 3 लाखाचे गेले ना मग हे काय डागडूक केलेली दिसते तू हा. हे काय हातात आहे, अंगठ्या बिंगठ्या खरे ना का त्याबद्दल दुमत नाही एक काम कर त्यांना आहे ना एक 10,000 रुपये दे बरं का त्यामध्ये बरं का संतोष भाऊ हा तुम्ही कपडे घ्यायचे आणि काय कुठं फिरून यायचंय ते फिरून या हा आणि परत आता जसं आहे ना काम लावून धरलंय मळ्यातलं हा. ते काम करीत जा हा तुमचा मुलगा आता बाहेर गावीचे हा बरोबर आहे का तुझं नवरा बाहेर गावीचे हो. त्यामुळे ना आपलं घरचंच काम करताय काय फरक पडतोय आणि तेवढ्या पुरतंय का अर्धा पाऊण तास गावात आले तर तेवढं काय म्हणत नको तो, हा? हा, नाही म्हणत त्यांनी मला सांगितलं आता जेवण बिवण सगळं टायमिंगला ते चहा पाणी हो. 10,000 रुपये दे त्यांना हा देतील सर हा त्याच्यात नको काही हे करू हा आणि असंच जीव लाव हो हो अरे ते पुण्याच काम आहे म्हाताऱ्या माणसाला जीव लावणं म्हणजे हा. हा आहे की नाही सांग बरं हो हो पुण्याचं काम आहे सरपंच साहेब मी तसंच करीन आता बरोबर जीव लाव म्हणजे जेवण बिवण चहा पाणी अगदी वेळेवर दिलं काय लागतंय म्हाताऱ्या माणसाला दुसरं आणि कधी मध्ये कुठं फिरावं असं जर वाटलं तर तेवढं पुरतं त्याला 10,000 रुपये गेले काय फरक नाही पडत नाही हा एक गडी कामाला जर लावला तर आज 500-600 रुपये रोज जर म्हटलं तर 18,000-20,000 रुपये महिन्याला जातात हा आणि ते घरचं म्हणून गाड्यापेक्षा डबल टिबल काम करणं बरं कामाच नाही यावं हे बाई काही कामाचं नाहीये हम्म. पण चला बुवा एक वडिलांच्या नात्याने त्यांना तसं जीव लाव हा हो 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 चालेल हा. येऊ का मग बी हो 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 येऊ का संतोष भाऊ हा चालेल ठीक आहे दे 10,000 हा हो हो चालेल, ठीक आहे पैसे दे मी उद्या जातो आणि जास्त दिवस नाही 2च दिवसात मागं येतो परत कारण आपले तांबटायला आता फुलं यायला लागलेत तिची काळजी घ्यावं लागन मंडप बांधावं लागन फवारे बिवारे लक्ष दिलं ना कांदेवाने आपले पैसे होते परत जा आता चहा होईल बरोबर मामा मी देते तुम्हाला 10,000 उद्या जाताना आम्ही चहा ठेवते आता तुमच्यासाठी हा चहा ठेवून घेऊन ये तेवढं 1 कप हो हो बरं झालं सरपंच आले म्हणून त्याने आयडिया केली सांगितलं आली सुनबाई जागेवर देईन आता 10,000 उद्या मग येतो फिरून